नमस्कार मंडळी, सकाळचे 6:30च्या आसपास वाजलेले आहेत. आम्ही आश्रमातून निघालो. एक 15-20 मिनटं झाले असतील. चालता चालता मनात असाच माझा विचार आला की रात्री एवढा जेवलो तरी पोट रिकामी झालेलं आहे आणि भूक लागली होती. म्हणजे पोट रिकामी झालं म्हणजे भूकच लागली म्हणा, असं मी मनात विचार करत होतो. तर चमत्कार बघा, मागून एक गाडी आली आणि बालभोग, म्हणजे आपण जसं सकाळी नाश्ता म्हणतो त्याला इथे बालभोग म्हणतात. एक स्विफ्ट गाडी आली, थांबली बाजूला, म्हणजे नर्मदे हर नर्मदे हर, बालभोग लिहिची. आणि हा बघा, हा बालभोग आहे. सकाळी सकाळी खिचडी खायला मिळाली 6:30 वाजता. असा आनंद कधीच मिळाला नाही, तो मिळतोय. वेगवेगळे अनुभव मिळत आहेत, वेगवेगळे चमत्कार पाहायला मिळतात, अनेक लोक मिळत आहेत परिक्रमावासी. प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद मिळतो आहे, भरपूर आनंद मिळतो आहे. असा आनंद कोटीही रुपये खर्च करून मिळणार नाही, असा आनंद मिळतो आहे. मुंबईत असताना चालताना 1 किलोमीटरसुद्धा चालायची इच्छा होत नसते, पण इथे माणूस 20-20 किलोमीटर 25 किलोमीटर चालतो. ते पण आनंदाने चालतो, नर्मदा मैयाचं नाव घेऊन चालतो. आणि चालत असताना माझ्याबरोबर आता वसईचे आपले हरिभाऊ आहेत, ब्राह्मण आहेत. त्यांनी मला भरपूर साथ दिलेली आहे. ते माझ्याबरोबरच आहेत. आम्ही दोघेही एकत्र चालतो आहे. दाखवतो तुम्हाला ते. बघा, ते आरामशीर आहे बघा. आम्ही एका साईडला बसलो आहे, बालभोग घेतो आहे. आनंदाने खात आहेत ते पण. चला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सुप्रभात.